राजेश मेहता घोटाळा 15 लाख कोटींचा गैरव्यवहार तुम्हाला माहीत झाला असेलच, पण हा गोल्ड किंग सेबीच्या जाळ्यात नेमका अडकला कसा? नमस्कार, तुम्ही पाहताय मराठी चौक विशेष विषय चौकातला. गुंतवणूकदारांचा लाडका भारताचा गोल्ड किंग आणि तब्बल 15 लाख कोटींच्या कथित महसूल गैरव्यवहाराचा मुख्य सूत्रधार राजेश मेहता. राजेश एक्सपोर्ट्स या सोन्याच्या साम्राज्यात एवढा मोठा घोटाळा झालाय हे आता सगळ्यांना माहीत झालंय. पण ज्या माणसाने 1200 रुपयांपासून सुरुवात करून जगातील सर्वात मोठी गोल्ड रिफायनरी खरेदी केली, तो एवढा हुशार बिझनेसमन अचानक सेबीच्या जाळ्यात अडकला कसा? अशी कोणती एक चूक त्याला नडली? या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात झाली एका छोट्याशा तक्रारीने. द फेडरलच्या वृत्तानुसार मार्च 2024 राजेश एक्सपोर्टच्या एका सतर्क शेअर होल्डरने सेबीकडे एक संशयास्पद गोष्ट नोंदवली. कंपनीच्या बॅलन्स शीटमध्ये ट्रेड रिसिवेबल्स म्हणजेच ग्राहकांकडून येणे असलेली रक्कम गेल्या 2 वर्षांहून अधिक काळ थकीत असलेली दाखवली जात होती. एवढी मोठी कंपनी आपले कोट्यावधी रुपये 2-2 वर्ष बाजारात अडकून कशी ठेवू शकते? हीच ती पहिली शंका होती, जिथून सेबीने या प्रकरणाचा धागा पकडला आणि कंपनीचे फॉरेन्सिक ऑडिट सुरू केले. आपण पाहूया मेहता अडकला कुठे. टेंटेटिव्ह प्रॉफिटच्या अहवालानुसार राजेश एक्सपोर्टचा 97% पेक्षा जास्त महसूल हा त्यांच्या स्वित्झर्लंडमधल्या एका उपकंपनीमधून येत होता. जेव्हा सेबीने या विदेशी कंपन्यांच्या आर्थिक व्यवहारांची कागदपत्रे मागवली, तेव्हा राजेश मेहता यांनी स्विस कायद्यांच्या गोपनीयतेचा आढोसा घेत माहिती देण्यास थेट नकार दिला. सेबीला इथेच मोठा संशय आला. वारंवार समन्स बजावूनही त्यांनी सहकार्य केलं नाही, ज्यामुळे सेबीचा संशय खात्रीत बदलला. पण सर्वात मोठा पुरावा आणि धक्कादायक वळण पुढे आलं. मनी लाईफच्या बातमीनुसार सेबीच्या तपासात उघड झालं की राजेश एक्सपोर्टने इन्फ्लुएन्स ब्रोकरेज फर्मसोबत तब्बल 11,487 कोटी रुपयांची बोगस खरेदी विक्री दाखवली होती. जेव्हा सेबीने या ब्रोकरेज फर्मची चौकशी केली, तेव्हा सत्य समोर आलं की हे व्यवहार कंपनीचे नव्हते. हे व्यवहार तर राजेश मेहता यांनी त्यांच्या वैयक्तिक ट्रेडिंग खात्यावरून केलेल्या गोल्ड डेरिव्हेटिव्ह ट्रेड्सचे होते. थोडक्यात स्वतःला झालेल्या कोट्यवधींचा वैयक्तिक तोटा लपवण्यासाठी त्यांनी कंपनीच्या खात्यात खोट्या नोंदी केल्या आणि कंपनीचा पैसा स्वतःच्या खात्यात फिरवला. शेअर होल्डरची ती एक तक्रार, कागदपत्रे लपवण्याचा प्रयत्न आणि शेवटी वैयक्तिक व्यवहारांची चोरी पकडली जाणे, या चक्रव्यूहात राजेश मेहता पूर्णपणे अडकले. परिणामी सेबीने त्यांना शेअर बाजारात ट्रेडिंग करण्यापासून पूर्ण बंदी घातली. कायद्यापेक्षा स्वतःला शहाणे समजण्याची एक चूक या गोल्ड किंगला कशी महागात पडली हेच यावरून दिसून येतं. या सर्व प्रकरणावर तुमचं मत काय? कमेंटमध्ये नक्की सांगा.